सुस्वागतम। धन्यवाद। परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असं आपलं हे कोकण आणि पर्यटन क्षेत्रामध्ये नाव गाजलंय असा आपला सिंधुदुर्ग जिल्हा। या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील निसर्गरम्य असं असणारं आपलं हे पोंभुर्ले गाव आणि या गावामध्ये प्रसिद्ध अशी असणारी वडाची वाडी आणि या वडाच्या वाडीमधील या गावामध्ये नव्हे तर या कोकणामध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजतंय ते आमचे मित्र सन्माननीय आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यांचं नाव गाजतंय ते म्हणजे जनार्दन पेडणेकर बुवा। सन्माननीय जनार्दन पेडणेकर बुवांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्या भगवंताचं नामस्मरण घडावं, त्यातून तुम्हा सर्वांचं मनोरंजन व्हावं या दृष्टिकोनातून आजचा हा डबल वारी सामना आयोजित केलेला आहे। बरोबरच मंडळी, खूप कीर्ती आज वाडवडिलांच्या पुण्याईनं या सगळ्या देवदेवतांच्या कृपेनं रामदेवतेच्या कृपेनं आज सन्माननीय जनार्दन पेडणेकर बुवा भरपूर प्रसिद्ध आहेत, नावा रूपाला आलेले व्यक्ती आहेत आणि त्यांनी आज या आपल्या पोंभुर्ले गावचं नाव या वडाची वाडीचं नाव आज अमर केलेलं आहे। असे जोरदार टाळ्या मारा आजच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊया। त्याचप्रमाणे माझं नाव संतोष मिराशी, माझं गाव तोंडवली, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। माझं हे भजन मंडळ पावनादेवी प्रासादिक भजन मंडळ, या माझ्या भजन मंडळाच्या वतीनं या सन्माननीय आमचे बुवा जनार्दन पेडणेकर अधिक त्यांचे संपूर्ण पेडणेकर कुटुंबीय या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे त्यांना सर्व सहकार्य करतात अशा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे सन्माननीय अध्यक्ष दामोदर पेडणेकर, खजिनदार अशोक पेडणेकर, उपखजिनदार अनिल पेडणेकर या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या मारा, मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे भजन सम्राट या ठिकाणी या बरेचसे या पोंभुर्ले गावामध्ये आहेतच, पण या भजनाच्या निमित्तानं बरेच भजनी बुवा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्हाला आशीर्वाद मिळत आहेत। असे सन्माननीय बुवा गोपीनाथ पेडणेकर, बुवा श्री गणपत घाडी, बुवा श्री लक्ष्मण बाई, बुवा श्री अनंत दैवी, बुवा श्री विनायक प्रभू, बुवा श्री संजय गुरव, बुवा श्री प्रकाश कुडतरकर, बुवा श्री छोटू भावकर, बुवा श्री रघुवीर पाडवळ या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या मारा, त्यांच्या मनातून आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। या गावचे प्रथम नागरिक म्हणजे सरपंच सन्माननीय प्रियंका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, पोलीस पाटील राखी मोंडे या सर्वांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या होत होते, त्यांनी सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। त्याचबरोबर मंडळी, माझे मित्र आणि खरोखरच एकमेकाला कायम आम्ही एकमेकाला फोन करत असतो, एकमेकाची चौकशी करत असतो, असे माझे मित्र सन्माननीय बुवा हनुमंत मेस्त्री या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। या ठिकाणी बाकी सगळ्यांची काही नावं घेत नाहीत, बुवांनी सर्वांचे सत्कार केलेले आहेत। मंडळी, या ठिकाणी तुम्ही न जपला या आमच्या जनार्दन बुवांच्या आपुलकी प्रेमापोटी त्यांनी बऱ्याच जणांचे सत्कार केलेले आहेत। एखादा मोठा कार्यक्रम करायचा म्हटला, कुठंतरी एखादा व्यक्ती राहून जाते, तर आमच्या बुवांना तुम्ही सहकार्य करा, तुमचं प्रेम त्यांच्यावरती आहे। चुकून कोण राहिला असेल तर आम्ही बुवांच्या मार्फत, आम्ही दोन्ही बुवांच्या मार्फत सर्वांचे आभार मानतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।
त्याचप्रमाणे मंडळी या ठिकाणी माझ्या जोडीला जे आज बुवा आहे ते सन्माननीय संजय पवार बुवा खांबाळे मुंबईला यायला होतात बरी आहे गावाले साखरमानी अशी जोडी तुम्ही ठेवला त्या ठिकाणी संजय पवार बुवा आणि त्यांच्यावर त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आज डबलवारीला खरोखर त्यांच्या मेसेज वगैरे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी जोरदार सर्वांसाठी टाळ्या मारा मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी सुहास सुतार पकवान मोदक या ठिकाणचे ते सुद्धा मेस्त्री कारण सुहास सुतार हे जे पकवान मोदक आहे त्यांचे वडील रवी सुतार हे माझ्या वैभववाडीमध्ये बुवा जेव्हा सुरुवात केली भजनाला डबलवारीला तेव्हा पहिले पकवान कोण असतील तर सुहासचे वडील रवी सुतार जोरदार त्यांचा आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी मला जे पकवान मोदक लागले ते सन्माननीय अजय गोसावी नांदगावचे आणि हे सुद्धा किशोर सुतार त्यांचा मनाभर आभार मानतोय महिला मंडळ उपस्थित आहेत तुम्हा सर्वांचे आभार मानून त्या ठिकाणी महालक्ष्मी जांभळी देवी सातेरी देवी भैरवी भैरवनाथाला वंदन करू साडेश्वराला वंदन करू सातेरी देवीला वंदन करू देवदेवतांच्या प्रसादाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जगण्यासोबत तमाम छोट्या जगाचे आशीर्वाद घेऊन आजच्या या डबलवारी साजऱ्याला सुरुवात करतोय धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद जय हिंद जय प्रथमतःच त्या ठिकाणी जी म्युझिक वाजवली टायटल वाजवली त्यासाठी प्रथमतःच सौ अनुसया अर्जुन पेडणेकर हिच्या स्मरणार्थ हे 100 रुपये बक्षीस आलेले आहे कोणामार्फत बघा ठीक आहे सौ अनुसया अर्जुन पेडणेकर हिच्या स्मरणार्थ 100 रुपये बक्षीस आलेले आहे जोरदार टाळ्या मारा स्वीकारतोय धन्यवाद धन्यवाद सिद्धरत्नाची खान रे एकाएक जाण रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम द्याचे आनंदाचे धाम द्याचे आनंदाचे धाम द्याचे गाऊ वाचुराम रे विश्वाचा देवाचा जो देव रे मोहा स्वयमेव रे अलक्ष लक्ष्मणे साक्षी अंगे घेऊ ठेव रे शिवाचा आराम रे भक्तवर्ण काम रे मुक्त योगी जनगाती कयासी काम रे विष्णु कृष्ण जगन्नाथ करी हा विवेक रे राशींची 12 नावे तुझी विघ्न हरता 12 नावे उच्चारिता पावसी तू भक्ता पहिले नाव वक्रतुंड दुसरे एकदंत पाव तू भक्त जना पाहू नको अंत तिसरे नाव कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र तुझ्या कृपेने चाले सारे विश्वचक्र 5वे नाव लंबोदर 6वे विकट नाव पहिलं तीन तू माझी संसार रूप नाव 7वे नाव विघ्न राजेंद्र 8वे धूम्रवर्ण सदा ब्रह्मशी तू घेऊन मुषक वाहन 9वे नाव श्री भालचंद्र 10वे श्री विनायक आशीर्वाद दे भक्त जना
फलदायक फलदायक 11वे नाव श्री गणपती 12वे श्री गजानन भक्त अर्पिते दुर्वांकुरे पुष्प रक्त वर्ण हृदय मंदिरात राहो तुझी एक मूर्ती नारायणाची दृढ भक्ती राहो चरणावरती राहो चरणावरती राहो चरणावरती वक्रतुंड त्या भगवंताचं नामस्मरण नाही का? त्या ठिकाणी खरोखरच सन्माननीय जनार्दन पेडणेकर बुवानी या 50व्या वाढदिवसानिमित्त त्या भगवंताचं नामस्मरण घडायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा आपली जी वाहवा आजपर्यंत केलेली आहे ते या नामस्मरणाच्या माध्यमातूनच केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा बघा आज खरोखर या ठिकाणी ते इतके तुम्ही सर्वजण अन्नदाता
ज्यांनी अन्नदान केलेलं आहे. असं मी मगासपासून आल्यापासून बघतोय कित्येक लोकांनी या ठिकाणी महाप्रसाद घेतलेला आहे. बरोबर ना बोल? कित्येक लोकांना त्यांनी अन्नदान केलेलं आहे. खरोखर सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आज दिवसभर चालू आहे. कित्येक लोक या ठिकाणी बघतोय मी, खूप गर्दी. मगाशी जवळजवळ 5-6 पंक्ती तरी उठल्या. म्हणजे हे प्रेम आहे, आपुलकी प्रेमापोटी आज तुम्ही सर्वजण जमलात. तुम्ही सर्वजण जमलेलो आहोत. आणि आज ते जनार्दन पेडणेकर बुवा या ठिकाणी ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवू शकतात. बरोबर ना बुवा? पण त्याने खरोखर नामस्मरण रूपी भजन या ठिकाणी घडावं म्हणून डबल बारीच्या संदर्भात मनोरंजन आणि भजन या दृष्टिकोनातून त्यांनी आज आम्हा 2 बुवांची निवड केली आणि या ठिकाणी भजन सादर करण्याची सुसंधी दिली. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मनोरंजन आणि भजन श्रवण करण्याची संधी लावून दिल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या मारा. आमच्या बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण मंडळी, नामस्मरण केल्याचं फायदा आहे. आपण म्हणतो भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा, भजन. पण या भजनाच्या नामस्मरणामुळे मी एकच सांगू शकेन की नामस्मरणाचे फायदे आहेत. प्रारब्धाची तीव्रता कमी होते. बरोबर ना बुवा? या भजनामुळे प्रारब्धाची तीव्रता कमी होते. समाधान मिळतं. ज्याच्या घरी नामस्मरण होतं त्याच्या घरी समाधान मिळतं. वास्तू शुद्ध राहते. भजनाच्या माध्यमातून, नामस्मरणातून घरामध्ये सातत्याने सकाळ संध्याकाळ तुम्ही उपासना करत असाल, नामस्मरण करत असाल तर त्या ठिकाणी समाधान मिळते, वास्तू शुद्ध राहते, सांसारिक अडचणी कमी होतात, प्रेम भाव निर्माण होतो. घरामध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये, कुटुंबामध्ये एक प्रकारचा प्रेम भाव निर्माण होतो. घरात भगवंताचा वास राहतो. आपल्या स्वभावामध्ये बदल होतो. या नामस्मरणामुळे आपल्या स्वभावात बदल होतो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता ह्या बऱ्याचशा काही गोष्टींवरती बंधन ठेवता येतं आपल्याला. हे भजनाचे फायदे आहेत मंडळी. अखंड अनुसंगानंतर त्या भगवंताची भेट होते आणि म्हणून नामस्मरण या ठिकाणी होणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी प्रथम माझी सुरुवात आहे. 15 माताचं नोटेशन व भजन सादर करण्याचा प्रयत्न करतोय. विसरलो भानवी स्पर्श होता तुझा विसरलो भानवी धुंद श्वास गंधवी धुंद श्वासातला नयन कादे हरी मिटोने तो भेटला महला
आताच्या 15 मतदार नोटिसासाठी अनुसूया अर्जुन पेडणेकरच्या स्मरणार्थ एकूण 100 रुपयाचं बक्षीस झाले. जोरदार डाळमार सरकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी रूपावली सादर करतोय कारण भजन आणि रूपावली या दृष्टिकोनात प्रथमतः भजन नामस्मरण अधिक मनोरंजन हे 100% असणारच आहे मंडळी. दोन्ही बुवा या ठिकाणी आहेत. फक्त प्रश्न मोठा आहे. आज एक प्रश्न मोठा आहे की आमची वहिनी भजना केलेली असा, त्याच्यामुळे जरा कुठेतरी दबाव असणार आहे नाही का. कारण आपली पद्धत आहे मान सन्मान ठेवून बारी करणार. कारण कुटुंब आपल्या भजनाला येत असेल ऐकायला डबल बारी म्हटल्यानंतर त्यांचाही मान ठेवायलाच पाहिजे. बुवांचा मान नक्कीच असणार पण तुमचं मनोरंजन 100% असणार नाही का. भजनाच्या माध्यमातून मंडळी खरोखरच आज या ठिकाणी छान छान पोरगो बघा केवढं लहान पोरगो भजनात पोरगी दिसता पोरग्यासारखं नाही का. बघा की छोटी पोरगी भजनात दंग झाली आहे. जोरदार टाळ्या मारा त्या मुलीसाठी. जोरदार प्रथमदास या ठिकाणी कैलासवासी वासुदेव आप्पा पेडणेकर यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे आणि कैलासवासी शिवराम पेडणेकर यांच्या स्मरणार्थ 100 रुपये असे 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी संस्कार लागतात. आज मी खरोखर धन्यवाद देईन आमच्या जनार्दन पेडणेकर बुवांना. कारण त्यांच्या आई वडिलांचे त्यांच्यावरती असणारे संस्कार, त्यांच्या घराण्याचे असणारे संस्कार, त्यांच्या वाडवडिलांची पुण्याई ही त्यांच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून आज आमचे जनार्दन पेडणेकरांनी आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक मिळवलेलं आहे. त्यांच्या पाठीमध्ये असणार त्यांची आई वडिलांची संस्कार असणारी सेवा. बरोबर का. कारण आई वडील हे श्रेष्ठ आहेत या जगामध्ये मंडळी. लक्षात घ्या. मग ते वडील आई कोणत्या स्थितीत असू दे, भले त्यांची तब्येत बरी नसली तरी सुद्धा आपण येताच सांग त्यांची सेवा करायला पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. लक्षात घ्या मंडळी. म्हणून आई वडिलांसारखं दैवत नाही छत्रपती शिवाजी महाराज घडले. याला कारण असेल तर त्यांची आई जिजाऊ माता. कारण सांगा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईनं काय शिकवलं. रामायण महाभारताचे धडे शिकवले नाही का. रामायणाच्या गोष्टी शिकवल्या, महाभारताच्या गोष्टी शिकवल्या. आणि आता आमच्या आई काय बघतात बघा. टीव्हीवर सिरियल पहिली बघा म्हणणार सिरियल पहिली नाही का. पण रामायण महाभारताच्या गोष्टी त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आईने शिकवलं. म्हणून मंडळी बायकोसाठी आणि प्रेयसीसाठी महाल आणि ताजमहाल बांधणारे अनेक झाले. बायकोसाठी आणि प्रेयसीसाठी महाल आणि ताजमहाल बांधणारे अनेक झाले. पण आपल्या आईच्या स्वप्नांचं स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बोला जय भवानी, जय भवानी, जय भवानी. काय पण म्हणा पण आज पेडणेकर आमच्या बुवाने सगळ्यांना खुश केलेला दिसता नाही का. सगळ्या बाजूने खुश केलेला आहे. खरोखरच परमेश्वराचं नामस्मरण हे मंडळी खूप महत्वाचं आहे. मी या गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या ठिकाणी वेळ जास्त घेणार नाही. पण आयुष्य याची रत्नपेटी त्या माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया नाही का. अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. आयुष्य ही एक रत्नपेटी आहे. त्यामध्ये काय ठेवायचं आहे. या पेटीमध्ये भजन कीर्तन नामस्मरण ह्यामध्ये आपण दंग व्हायचं आहे. आणि नामस्मरण हेच जपणूक करायचं आहे तर आपली शिल्प वाढणार. बरोबर ना.
चांगले बोलण्यासाठी बुवा नाही का परा स्वच्छ असावी लागते. परा पश्चिंती मध्यम आणि वैखरी. वैखरी जर चांगली यायला पाहिजे असेल तर परा स्वच्छ असावी लागते. आणि परा स्वच्छ करायला कोणत्याही प्रकारचा साबण चालत नाही. त्याला एकच फक्त नामस्वरूपी साबण असावा लागतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी आमच्या जनार्दन बुवाने भजन चांगल्या पद्धतीने दोन्ही बुवांची निवड केलेली आहे. मला माहिती आहे आमचे संजय पवार बुवा सुद्धा कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी वाईट वक्तव्य करणार नाही. आणि दोन्ही बुवाने आम्ही भजन रूपी सेवेतूनच तुम्हाला काहीतरी आम्ही देऊन जाणार आणि त्यातून तुमचं मनोरंजन करणार. अगदी शेवटपर्यंत तुम्हाला उठायला देणार नाही याची आम्ही दोन्ही बुवा ग्वाही या ठिकाणी देतोय आणि रूपाला सादर करतोय. धन्यवाद.